नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खिचडी। त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे 1 वाटी शेंगदाणा, काही चिरलेल्या भाज्या आणि मग आपल्याला पाहिजे काही मसाले जसे की काळा मसाला, मिरची मसाला, हळद, जिरं, घरचा मसाला आणि धनेपूड। नंतर आपल्याला एक पातेलं घेऊन त्याच्यामध्ये असं तेल टाकून त्याला जिरं मोहरीची व्यवस्थित फोडणी द्यायची। नंतर आपल्याला टाकायचे काही चिरलेल्या भाज्या जे की मी तुम्हाला सांगितल्या होत्या। त्याच्यावरती आपल्याला टाकायची थोडीशी हिंग पावडर आणि त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आपल्याला टाकायचे शेंगदाणे आणि मग तुम्ही असं बघू शकता किती भारी आलेलं आहे याचं लूक। त्याच्यावरती आपण टाकायचं थोडंसं अजून मीठ आणि काही काढलेले पर्टिक्युलर मसाले। परत एकदा याला मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता किती भारी कलर आलेला आहे। तर आता आपल्याला बटाटा टाकून याच्यावरती अजून पाणी टाकायचं आहे। ते पाणी तुम्ही तुमच्यानुसार त्याच्यामध्ये टाकू शकता। मी तोपर्यंत डाळ ही भिजवली होती। चला आता आपण डाळ ही टाकून घेऊ। नंतर आपल्याला आपल्यानुसार भात टाकायचा आहे आणि याला 5-6 मिनिटांसाठी सोडून द्यायचं आहे। नंतर आपल्याला याला परत एकदा हलवायचं आहे कारण की आपली खिचडी तेव्हापर्यंत ऑलमोस्ट झालेली असेल। आणि सांगा कोणाला चुल्यावरची खिचडी आवडते। हां, तर आता आपल्याला थोडंसं याला झाकून ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता आपली खिचडी 5-6 मिनिटात रेडी। एवढी यम्मी लागते ना काय। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला नका विसरू। ओके, तर मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत बाय।